श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2087व्या भागाचे मी पठण करीत आहे। आज पौष कृष्ण अष्टमी रविवार दिनांक 11 जानेवारी 2026 उपदेशामृत संग्रह भाग 9 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 24/5/1997 बैठक क्रमांक 208। परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 56। आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात, मानवाने कितीही प्रगती केली, अभ्यास केला तरी त्याला विश्वातील सर्वच गोष्टींचा शोध घेता येत नाही। आपल्या पूर्वजांनी ज्या ज्या गोष्टी पूर्वी सांगून ठेवल्या आहेत त्या सर्व सत्यच आहेत। दृश्य सृष्टीबरोबर अदृश्य सृष्टीसुद्धा अस्तित्वातच आहे। ती अदृश्य सृष्टी केवळ अधिकारी पुरुषांनाच त्यांच्या दिव्य दृष्टीने दिसत असते। तुमच्यासारखी माणसे दर्शनाला आल्यावर जेव्हा साष्टांग नमस्कार घालतात तेव्हा जमिनीवर तुमची आकृती उमटलेली आम्हाला दिसत असते। तसेच दर्शनाचे वेळी तुमच्या हृदयाचा फोटोही आम्हाला दिसत असतो। आम्हाला दिव्य दृष्टी व दिव्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवू शकत नाही। येथे दर्शनाला येणारे भक्त फारच साधेपणाचा आव आणत असतात, परंतु त्याचा काहीही उपयोग होत नाही। ज्या व्यक्तीमध्ये ईश्वरी शक्ती प्रगट झालेली असते तिच्या समोर कोणाचेही काहीही चालत नाही, कारण ईश्वरी शक्तीला विश्वव्यापकत्व आलेले असल्याने ती शक्ती धारण करणाऱ्याला विश्वातील सर्व गोष्टींचे ज्ञान हे उपजतच प्राप्त होत असते। याच ज्ञानाला अप्रत्यक्ष किंवा अपरोक्ष ज्ञान असे म्हणतात। या ज्ञानाला सीमा नसतात। हे केवळ ईश्वरी शक्तीच्या दर्शनाने व सहवासानेच शक्य होत असते। या ज्ञानाची तुलना किंवा बरोबरी कोणत्याही इतर मार्गाने प्राप्त झालेल्या ज्ञानाशी होऊ शकत नाही। इतर मार्गाने प्राप्त होणारे ज्ञान हे पुस्तके वाचून अथवा दुसऱ्या व्यक्तीकडून शिकलेले ज्ञान असते, म्हणून त्या ज्ञानाला परोक्ष ज्ञान म्हणतात। त्या ज्ञानाला मर्यादा असतात। त्याचमुळे ईश्वरी शक्ती प्राप्त झालेल्या अपरोक्ष ज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीपेक्षा इतर सर्वांचा दर्जा व अधिकार हा कमी असतो। समाजात अपरोक्ष ज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्ती गुरुस्थानी लाभणे फार कठीण असते। अशा ज्ञानी व्यक्ती हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच असतात। दुसऱ्या व्यक्तीकडून तसेच पुस्तकातून ज्ञान प्राप्त करून घेतलेल्या व्यक्तींना मानवी गुरु असे म्हणतात। तुम्ही सर्व भाग्यवान असल्यानेच तुम्हाला अपरोक्ष ज्ञानाची अनुभूती लाभलेले गुरु प्राप्त झालेले आहेत। तेव्हा येथून कोणीही दूर जाऊच नका। जीवनात मानवी गुरुच्या दर्शनाचा योग आला तर त्या ठिकाणी आपलेच गुरु आहेत असे समजून त्यांचे दर्शन घ्या, परंतु त्यांचाही मान ठेवा। संशय ठेवून भगवंताची कोणतीही सेवा करू नका। तशी सेवा केली तर ती वायाच जाते। समाजातील कोणत्याही गुरु समजल्या जाणाऱ्या व्यक्तींचा अपमान करू नका। त्यांच्यातील वैगुण्य दिसली तरी त्यांची चर्चा करू नका। तुम्हाला कोणालाही तो अधिकार नसल्याने इतरांच्या भावना दुखावून समाजाच्या रोषालाही कारणीभूत ठरू नका। सध्या कलियुग सुरू असल्याने समाजातील तसेच घराघरातील वातावरण हे संशयी, स्वार्थी व सूडबुद्धीचे झाले आहे। त्यामुळेच पती पत्नी, वडील मुलगा, भाऊ बहीण यांच्यात सर्रास वादविवाद होताना दिसून येतात। या सर्वांवर इलाज एकच आहे की तो म्हणजे सद्गुरूंच्या सत्पुरुषांच्या सहवासात जाणे। यावर दुसरा उपाय काहीही नाही। या कलियुगात प्रत्येकाने त्यासाठी सावध राहणे आवश्यकच असते। आई वडिलांनी सुद्धा मुलांच्यावर माया करताना त्यावर आवर घालणे आवश्यकच आहे। पतीनेही पत्नीवर प्रेम करताना स्वतःचे अस्तित्व, अधिकार सांभाळून राहिलेच पाहिजे। हल्ली पुरुष पत्नीची ओळख करून देताना या माझ्या पत्नी आहेत अशी ओळख करून देत असतात। पतीने पत्नीला एकेरी नावानेच संबोधले पाहिजे। हल्ली उलटेच झाले आहे। खूप घरात स्त्रिया पतीला नावानेच अरेतुरे करताना दिसतात। हा प्रकार लवकर थांबला गेला पाहिजे। मायेला, प्रेमाला आवर घालता यायलाच पाहिजे।
भावना म्हणजे धर्म नाही, तसेच येथे आहे. येथे दर्शनाला येणाऱ्यांना मी जागृत करीतच असतो. मुलगा व सुनेने वृद्ध आईवडिलांची सेवा केलीच पाहिजे व मोठ्यांनीही मुले संसाराला योग्य झाल्यावर हळूहळू 50 पुढे संसारातून लक्ष काढून घेतलेच पाहिजे. मी प्रत्येकाला हे सांगत आलो आहेच. मुलांचे प्रश्न मुलांना सोडवता यायलाच पाहिजेत. काही वृद्ध तर येथे येऊन नातवाला बरे नाही, नातवाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा किंवा नातीचे लग्न व्हावे म्हणून प्रार्थना करताना दिसतात. मी परखड असल्याने त्यांना त्यांच्या मुलांना असले प्रश्न विचारण्यासाठी पाठवण्यास सांगत असतो. वृद्ध आईवडिलांची तसेच सासू सासऱ्यांची सेवा तरुण पिढीने केलीच पाहिजे. धर्माची ती एक फांदीच आहे. तुम्ही त्यांची सेवा केली तरच तुमच्या लहान मुलांच्यावर आपोआपच चांगले संस्कार होत असतात व त्याचा उपयोग तुम्हालाही तुमच्या वृद्धापकाळी होऊ शकतो. हल्ली अशा खूप तक्रारी कानावर येत असतात. मी सुद्धा माझ्या वृद्ध मातेची सेवा केल्याचे येथे खूप जणांनी पाहिलेच आहे. मी माझ्या मातेला कधीही अंतर दिले नाही. हे सर्व प्रकार पूर्वीच्या ऋणानुबंधाप्रमाणेच घडत असतात. मातेचे ऋण कधीही फेडता येत नाही. मुलाचे व वडिलांचे नित्य वाद होताना दिसतात व ते पुढेही कायम राहताना दिसतात, परंतु मुलाचे व मातेचे वाद कधीही कायम राहिलेले दिसत नाहीत. अर्थात त्याचे श्रेय मातेलाच द्यावे लागेल. आजकाल सगळीकडे प्रदूषण वाढलेले दिसून येते. वृत्तपत्रातून रेडिओवरूनही त्यासंबंधी खूप चर्चा चालू असलेल्या दिसून येतात. प्रदूषणाला मुख्य कारण म्हणजे वाढलेली लोकसंख्या व शास्त्रज्ञांनी लावलेले आधुनिक शोध हे दिसून येते. लोकसंख्या वाढल्याने मोटारी गाड्या वाढल्या आहेत व शास्त्रज्ञांनी स्वयंपाकासाठी जो गॅसचा शोध लावला आहे त्यामुळे प्रदूषण वाढलेले दिसून येते. पूर्वी घराघरातून स्वयंपाकासाठी चुली पेटल्या जात होत्या. त्या चुलींच्या अग्नीमुळे हवेतील वातावरण शुद्ध होत असते. आता गॅसच्या शेगड्यांमुळे घराच्या भिंती व स्वयंपाकाची भांडी फक्त काळी होत नाहीत, परंतु मनुष्याच्या शरीराभोवती हवेत फार मोठे प्रदूषण घडून मोठी काजळीच भरून राहिलेली आहे. हे कोणाच्याही लक्षात येत नाही. चुलीवर शिजवलेल्या अन्नाची चव गॅसवरील अन्नाला कधीच येत नाही. हल्ली घराघरातून स्त्रिया नोकरी करू लागल्याने चूल गेली व गॅस आला आहे, परंतु तरीही स्त्रिया पूर्वीसारख्या घरकाम स्वयंपाक करताना दिसून येत नाहीत. हॉटेलमधून तयार पदार्थ शेव, फरसाण, वडे इत्यादी प्लास्टिकच्या पिशव्यांमधून घरी आणले जाऊ लागले आहेत. पूर्वी घराघरातून तळण्याचे पदार्थही खूप असत. या तळण्यानेही घरातील वातावरण शुद्ध होत असे, परंतु तेही तळणे आता बंद झाले आहे. आवाजाच्या बाबतीत तेच आहे. लोकसंख्या वाढल्याने हे प्रकार सर्व बाजूंनी वाढले आहेत. फळभाज्यांच्या बाबतीतही तेच पाहायला सापडते. हल्ली फळेभाज्यांवर ती चांगली राहण्यासाठी औषधे मारलेली दिसून येतात. खतांच्याही बाबतीत हाच प्रकार आहे. नवीन प्रकारच्या खतांमुळे फळांना, भाज्यांना पूर्वीसारखी चव, रंग राहिलेले नाहीत. रस्त्यातून जाताना पेट्रोल डिझेलमुळे मोटारींचे धूर तसेच आवाजही फार वाढलेले दिसून येतात. या आवाजांच्या प्रदूषणामुळे मुंबईसारख्या शहरातील लोकांचे कान पूर्वीसारखे तीक्ष्ण राहिलेले दिसत नाहीत. डोळ्यांच्याही बाबतीत तीक्ष्ण नजर राहिलेली नाही. टीव्हीमुळेही अशाच प्रदूषणांचे प्रमाण फार वाढलेले दिसून येते. आपले जे वेद आहेत त्यांचे व्यवस्थित रोज उच्चारण केल्यानेही वातावरणातील प्रदूषण कमी होऊन ते शुद्ध होत असते, परंतु हल्ली तसे स्पष्ट व शुद्ध वेदोच्चार करणारा पवित्र व निष्कलंक ब्राह्मण वर्गही राहिलेला दिसून येत नाही. त्यामुळेच या वैज्ञानिक काळात सामान्य माणसाला रोज अनेक प्रदूषणांना तोंड द्यावे लागत आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.